रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कॅबिनेट मंत्रिपदाची निवड झालेली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आपली पुन्हा खातं आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा, मला हे जे पूर्वीचं खातं होतं तेच रिपीट करण्यात आलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास काही ठिकाणी योजना माझ्या पूर्णत्वास आलेल्या आहे. काही ठिकाणी योजना 50% आहे, काही योजना 70% आहे. योगायोगाने मला 5 वर्षाचा त्याचा अनुभव असल्यामुळे ज्या योजना आज स्लो आहे किंवा ज्या योजना एकदम संत गतीने सुरू आहे त्या लवकर करण्याकरता मला तरी असं मला वाटतं त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारलाही मलाही होणार आहे. याचं कारण असं आहे की ग्रामीण पाणी पुरवठा शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की मला पुन्हा विश्वास टाकून तेच खातं देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा पाणी पुरवठा खातं आल्यानंतर आपल्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प किंवा काही योजना किंवा काय मानस आहे आपला? हे बघा, जवळपास तर सगळ्या योजना आम्ही मंजुरी दिलेल्या आहे, पण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ज्यांनी 20-20, 25-25 कामं घेतलेली आहेत अशा लोकांमुळे काही योजना संत गतीने सुरू आहे. काही ठिकाणी खिशात नाही नाना मी मला म्हणा नाना, तर अशा पद्धतीनं काही लोकांनी सुबेंनी काहीतरी कामं घेतलेली आहे. त्याच्यामुळे काही कामं स्लो आहे. तर ते कशी फास्ट करता येतील, त्या काही कामं जर थांबलेलेच आहे तर त्यांना 3C काढून त्यांना ब्लॅकलिस्ट कसं करावं लागेल. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी अजितदादांच्या स्वप्नातला आहे, तो म्हणजे मराठवाडा ग्रीड. मराठवाडा ग्रीड हा जवळपास 30,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि तो आता केंद्राकडनं मंजुरीच्या आशेवर आम्ही DPR त्याचा तयार केलेला आहे. त्यामुळे मराठवाड्याचा जो 8-9 जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तो त्याच्यामुळे सुटू शकतो आणि कदाचित ते जर माझ्या हाताने होऊ शकलं, आदरणीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या हस्ते, आदरणीय मोदीजींचंही त्याच्यावर लक्ष आहे, तर माझं आयुष्यभर माझंही नाव होणार आहे की यांच्या कारकिर्दीमध्ये हे काम झालं. बरेच डिपार्टमेंट असतात, पण ज्या गावामध्ये टंकी उभी आहे तर ही टंकी कोणी उभी केली तर मोदी सरकारने, शिंदे सरकारने केली. तेव्हा मंत्री कोण होता तर गुलाबराव पाटील होता. म्हणजे आयुष्यभर या गोष्टीचं नाव राहणार आहे आणि मला तरी असं वाटतं की या खात्यामध्ये एक पुण्याचं काम करण्याची संधी मला आहे. काय सांगाल की खाते वाटपामध्ये भाजपाचा वर्चस्व राहिलेला आहे, आपल्याला जे अपेक्षित होतं? हे चष्मा वरती असो का खाली असो, सरकार असतं, डिपार्टमेंट असते, कॅबिनेट असते. कॅबिनेट मंत्री हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असला तरी त्याला कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो जो राज्याच्या हिताचा आहे. त्यामुळे कोणतेच खातं हे हलका फुलकं नसते. काम करणारा माणूस, असं म्हणतात जुने लोकांची म्हण आहे, लात मारेल तिथं पाणी काढेल. तर काम करणाऱ्या माणसाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते. मला तरी असं वाटतं की जनतेची कामं करण्याकरता आपली मानसिकता असली पाहिजे आणि लोकांमध्ये आपण लोकांसारखं फिरलं पाहिजे. आग्रह होता पण ते झालं नाही. पण शेवटी सरकार स्थापन झालं, लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही, सरकार स्थापन झालं म्हणे खाते वाटप होणार नाही. आता खाते वाटप झालं, आता म्हणता गुलाबरावला हलकं भेटलं आणि त्याला भारी भेटलं. वजनावर असते की काय खातं? काही गावांमध्ये पीक विम्याचा खूप मोठा प्रश्न चालू आहे. पीक विम्याबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. पीक विम्यामध्ये 1-2 सर्कलचा विषय सोडला तर त्या ठिकाणी झालेला आहे. पण परवाच्या दिवशी मी कलेक्टरवर बैठक लावलेली आहे आणि मी बरोबर काम करून घेईल, ते काय विषय नाही आहे. तो कापसाचा विषय बघायला गेला तर अनेक ठिकाणी शेतकरी CCI केंद्रावर कापूस विकायला येतात, मात्र त्या ठिकाणी CCIचे अधिकारी जे आहे ते कापसाला मॉइश्चर असल्या कारणामुळे त्याला हलका भाव देतात. यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे आणि विशेष करून सुट्ट्या देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर किंवा गाड्यांचे भाडं भरू नाही शकत अशी परिस्थिती आहे. CCIचे केंद्र कमी असल्यामुळे पण शेतकऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे CCIचे केंद्र वाढवण्याकरता कालच कलेक्टरला आदेश दिलेले. संभाजीनगरशी मी आता या ठिकाणी बोलणार आहोत की जास्तीत जास्त CCIचे केंद्र वाढवावे. मॉइश्चर पाहिल्यावरच CCI कापूस खरेदी करत असतो. त्यामुळे काही ठिकाणी ह्या अडचणी येत आहे. आपण जे सांगताय ते सत्य आहे, पण आता त्याच्यावर मार्ग हाच आहे की शेतकऱ्यांनी जो कापूस आहे तो कमी मॉइश्चरचा कसा आणता येईल त्या पद्धतीने यापासून विचार केला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की ज्या लांब रांगा आहे शेतकऱ्यांच्या त्या जर थांबवायच्या असतील तर CCI केंद्र जास्त उभे केले पाहिजे. त्याचा प्रयत्न मी करतो आहे. सुट्टीमध्ये पण सुट्टी शनिवार रविवार सुट्टी आहे, पुढे करून क्रिसमसच्या पण सुट्टी आहे.
हे सुट्टी जरी असली आणि केंद्र जर वाढले, आता समजून घ्या एक केंद्र धरणगावला आहे तर तिथे 100 ट्रक जर मोजल्या गेल्या, 2-3 केंद्र आपण तिथे केले तर सुट्टी जरी असली तर तो बॅकलॉग भरून निघेल. त्यामुळे केंद्र वाढवणे हाच पर्याय आहे. भाऊ, गुलाबराव देवकरांचा जर विचार केला तर त्यांना जेव्हा ते हरले तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ते पक्ष त्यांना घेऊ इच्छित नाही असं. आता ते भाजपकडे गेले आहे. भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहे कालपासून. ते कोणाला भेटले, काय भेटले, आता लोकांनीच ठरवावं. आता काल गुलाबरावच बोलले किंवा मतदानाची शाई पण उघडली नाही, बंद झाली, म्हणजे अजूनही शाई आहे माझ्या हाताला. तोपर्यंत देवकरांनी पक्ष बदलावायचा विचार चालू केला. हे खालचा जो कार्यकर्ता आहे, जो रात्रंदिवस त्यांच्याकरता भानगडी करत होता, जो मतदानाकरता मागणी करत होता, त्यांना न विचारता लगेच पक्षांतर करताय. ते कार्यकर्त्यांची केवढी गडचेपी झाली असेल. मी पहिलेच सांगायचो हा नकली गुलाबराव आहे, खरा असली गुलाबराव इकडे आहे. हो, तुम्ही हे पण बोलला होतात की त्यांचे आता काही जे हे झालेलं आहे, घोळ झालेला आहे, तो बाहेर काढणार आहे. 100% बघा, त्यांनी बँकेमध्ये स्वतः चेअरमन असल्यानंतर त्यांनी पैसे काढलेले संस्थेच्या नावावर. ती संस्था आज बंद आहे. ते मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे. मजूर फेडरेशनचे पैसे वापरता येत नाही. त्यांनी 10 कोटी रुपये सरळ मजूर फेडरेशनचे काढून घेतले. हे त्यांना माहिती आहे आता गुलाबराव इसके पीछे लगने वाला है, फिर भागो. मग ते अजित पवारला पळवतील, कारण की सत्ताधारी आहे. मग गुलाबरावने काढलं तर माझी दादा गुलाबरावला समजवतील, जाऊ दे भाऊ आपलाच आहे, जाऊ दे भाऊ आपलाच आहे. आता तिथे नाही झालं तर आता भाजपकडे जात आहे. मग गिरीश भाऊ आहे गुलाब बोल सांगायला. ही अशी आयडिया आहे. हम तो नहीं छोड़ने वाले उसको. संजय राऊतांचा जर विचार केला तर परवाच्या दिवशी त्यांच्या घराची रेकी करण्यात आली होती, मात्र ते पोलिसांनी तपासामध्ये काढलेलं आहे की ते मोबाईल नेटवर्क रिचार्ज मी तर त्या दिवशीच बोललो होतो की यांनीच ती माणसं पाठवली. हा नकली म्हणजे एक याला मांजराला कोण मारते हो? हां, संजय राऊत का मोठा डॉन व्हायला चालला काय? काय त्याचं पाहिजे? सकाळी 10 वाजता भोंगा वाजता त्याला वाटतं मी देशाचे फार मोठं काम करतो आहे. काही नाही, झूट माणूस आहे. आमच्या भरोश्यावर खासदार झाला म्हणून 2 पोलीस मागे आहे. ज्या दिवशी खासदारकी संपेल तर एक बी पोलीस दिसणार नाही. व अनिल पाटलांचा अद्यापही आगामी काळात अनिल पाटील आपले जुने सहकारी झालेले आहे. आणखीन एक मंत्रिपद किंवा काही पदं मिळू शकतं जिल्ह्याला? आता मंत्रिपद शिल्लक नाही आहे. छगन भुजबळ नाराज आहे. आज ओबीसी नेते मुंबईमध्ये एकवटत आहेत. हे त्यांची नाराजी काढतील, कारण की छगन भुजबळांची या राज्याला आणि सगळ्या पक्षांना गरज आहे, कारण ते ओबीसी नेते आहे, मोठे नेते आहे, त्यामुळे त्यांची समज काढतील.